वाढदिवस, मग तो जन्म वाढदिवस असू द्या, लग्नाचा वाढदिवस असू द्या किंवा एखाद्या आपल्या उद्योग, फर्म याचाही असू द्या, ज्याला आपण ॲनिव्हर्सरी असे शब्द वापरतो, ते का साजरे केले जातात आणि जर आज आपल्याला साजरे करावयाचे आहेत, तर ते आपण कशा प्रकारे साजरे करूयात याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, सुरुवातीला जो वाढदिवस साजरा करण्याची ही जी प्रथा सुरू झाली, हा जो प्रघात सुरू झाला, तो विशेषतः बर्थडे सेलिब्रेशन असा अर्थ होता, म्हणजे वाढदिवस, जन्म वाढदिवस म्हणूयात आपण त्याला. आता का सुरू झाली असेल बरं ही प्रथा? सामान्यपणे ही प्रथा काही भारतीय नाहीये, इजिप्तमधून हिचा प्रसार झाल्याचं जाणकारांचं मत आहे आणि तिला फार मोठा वारस आहे. जवळपास इसवी सन पूर्व 3000 वर्षांपूर्वीपासून ती आपण मानतो. आता वाढदिवस किंवा मुलाचा जन्मदिवस साजरा करण्याचं काय कारण असेल? तर आज जे मेडिकल सायन्स आहे, जी प्रगती आपल्याला बघायला मिळते आणि हळूहळू माणसाचं जीवनमान, आयुर्मान वाढत आहे. आता पूर्वीच्या काळी विशेष करून कोणता मृत्यूदर जास्त होता? तर तो होता बालमृत्यूदर, म्हणजे हा जास्त प्रमाणात होता. मग बालमृत्यूचं प्रमाण हे अधिक आहे. मग असं गृहीत धरा की हे ज्या महामारी, साथीचे रोग याचं प्रचंड प्रमाण राहायचं, म्हणजे खात्रीच नाही माणसाचं, त्या लेकराचं आयुष्य किती किंवा पुढील वर्षी काय होईल याची अजिबात माणसाला शाश्वती नाही. मग अशा या अवस्थेमध्ये लेकराचं एक एक वर्ष जसं जसं पुढं जाईल तसं तसं त्या आई वडिलांना, पालकांना आनंद व्हायचा. मग त्याच्यातून ही जन्मदिवस साजरी करण्याची प्रथा सुरू झाली की निसर्गानं, मग ईश्वरानं म्हणा, परमेश्वरानं म्हणा, आपल्या मुलाला 1 वर्षाचं आयुष्य दिलं, याचा तो आनंद उत्सव होता. आनंद उत्सव करायचे ते की आपला जो पाल्य आहे, मुलगा मुलगी आहे, 1 वर्ष त्याला जगता आलं, आनंदानं सुखासमाधानानं जगता आलं, तर त्याचा तो आनंद उत्सव होता. काय? जन्मदिवस, बर्थडे सेलिब्रेशन. मग ते जवळच्यांना वगैरे बोलावून वगैरे त्या पद्धतीने ते करायचे. आता तिकडं केक कापण्याची पद्धत आहे, मग त्याच्यात पुन्हा त्या मेणबत्त्या, कॅन्डल्स, मग जितके वाढदिवस झाले त्याच्या आजकाल ह्या नवीन पद्धतीत आलेले की 2 वर्ष 4 वर्ष, मग त्या अंकाची आपण मेणबत्ती, कॅन्डल्स वगैरे आणतो आणि त्या मुलाकडून ते विझवून घेतल्या जायचे की इतके वर्ष तुला निसर्गानं दिले, ते संपलेले आहे, आता तुझ्याकडं तितक्या वर्षांचा अनुभव आहे, तेवढी शिदोरी आहे, आता त्याच्या आधारे पुढील मार्गक्रमण आपण करूयात, अशी ती प्रथा होती. मग जन्मदिवसाचं ते लोन हळूहळू लग्न वाढदिवसाकडे यायला लागलं. कुणाचं मग सुरुवातीला ते काही प्रत्येक वाढदिवस साजरा केला जायचा नाही लग्नाचा, 5वा, 10वा, 15वा, 25वा, 50वा असे सुरू केले जायचे. मग त्याच्यानंतर जी ज्येष्ठ मंडळी आहेत, मग त्यांचेही वाढदिवस आपण साजरे करायला लागलो. सुरुवातीला ही मर्यादा फक्त मुलांपुरती होती, कारण मृत्यूदर प्रचंड होता. म्हणजे काही पालक तर 2-2, 3-3, 4-4 लेकर राहायचे, त्यातले अर्धे लेकर तर ते देवाच्याच नावानं सोडून दिले जायचे की जगले तर जगले, नाही तर नाही. मग या प्रथेचं अनुकरण पुढं काय झालं, जी घरातली मग मोठी मंडळी आहे, कुणाचा 25वा वाढदिवस, कुणाचा 50वा, कुणाचा 75वा, मग ते सार्वजनिकरित्या साजरे करायला लागलो आपण. मग हळूच ती प्रथा पुढं कुठं घुसली की एखादी फर्म वगैरे आपण स्थापन केलेली आहे, उद्योग म्हणा, व्यवसाय म्हणा, दुकान म्हणा, मग त्याची ॲनिव्हर्सरी आपण साजरी करायला लागलो. मग आता कंपन्यांनी ते सुरू केलेले की आमच्या अमुक इतका वर्धापन दिनानिमित्त काहीतरी आम्ही ऑफर ठेवलेली आहे, सूट ठेवलेली आहे. म्हणजे आता ॲनिव्हर्सरी, बर्थडे हे कॉमन झालेले आहेत. फक्त काही ते लहान्यांचे साजरे केले जातात अशातला भाग नाहीये. विविध संस्थांचे पण तसे ते आपण अमृत महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी हे वर्ष आपण साजरे करतो. बरं, आता आपली इच्छा असो नसो, आपली म्हणजे भारतीयांची, की आम्हाला आवडत नाही, आम्हाला पटत नाही आणि असं कुठं करतात का आणि आपण करायचो का, ह्या तुमच्या वादविवादांना आता जागा नाही. नवीन पिढीनं त्याचं अनुकरण सुरू केलेलं आहे. ते त्यांचा वाढदिवस, लग्न वाढदिवस, फर्मचा वाढदिवस, ॲनिव्हर्सरी वगैरे ते साजरे करतात. आता आपल्याला ते स्वीकारावं लागेल. हां, ठीक आहे, तुम्हाला असं वाटलं सर आम्हाला ते केक कापून असं तोंडाला भरवणं आवडत नाही, व्हेरी गुड, चांगला मुद्दा आहे. किंवा ते मेणबत्त्या विझवणं आम्हाला आवडत नाही, चांगली गोष्ट आहे.
तुम्ही मुद्दे ठेवा ना, त्याच्यावर आपण चर्चा करून मध्यम मार्ग काढूया. आपल्याला काय करायचं, आपल्या नवीन पिढीचा आनंदोत्सवाचा क्षणही हिरावून घ्यायचा नाही आणि काहीतरी अंधानुकरणे करायचं नाही. बरोबर आहे. आता तुम्हाला असं वाटलं की सर ठीक आहे, आम्हाला आमच्या मुलाचा, नातवाचा वगैरे याचा वाढदिवस साजरा करायचा आहे किंवा लग्नाचा आमचा 50वा वाढदिवस आहे, तो साजरा करायचा, करा की, चांगली गोष्ट आहे. 4 जणांना एकत्र बोलवा, सुखदुःखाच्या गोष्टी होतात, एकत्र त्या निमित्तानं मिळण्याचं एक आनंदोत्सवाचं एक कारण आहे, निमित्त आहे. बरं, मग आता ते करताना काही जणांना काय वाटेल, सर विनाकारण प्रचंड खर्च करतात काही जण. बरोबर आहे, करतात. मग तुमचं काय मत आहे, आपण कमी खर्चाचं करूयात ना. ते आपल्यावर आहे ना. आलेला माणूस म्हणतोच का काय, मला हेच करा, मला तेच करा. तुम्ही जे मनातून करता, आपलेपणानं करता, ते समोरच्याला आवडतं. माझी जर क्षमताच नाही तुम्हाला पंचपक्वानं जेवू घालण्याची, तुम्ही म्हणणार आहेत का जेवूच घाला, जे काय आहे ते द्या ना, मीठ भाकर. आपले लोक त्याच्यातही समाधानी असतात. तुम्ही ऋण काढून सण करण्याच्या ह्या प्रथा कोणालाच मान्य नाहीत. आपल्या भारतीय संस्कृतीला तर अजिबात मान्य नाही. तुम्हाला 4 हितचिंतक, तुमचे मित्र परिवार वगैरे बोलवायचं, त्यांना जे तुम्हाला परवडतं त्या पद्धतीनं द्या ना. जुने आता तर ही खर्चिक पद्धत झालेली आहे. ज्यांचे 10-15 वर्षापूर्वी वाढदिवस साजरे झालेले आहेत ना, जे आपण म्हणतो आता हे लोन सगळीकडे आले, त्यांना विचारा बरं, मुरमुऱ्यांचा चिवडा केला जायचा, खायचे ना लेकरं आनंदानं, मुरमुऱ्यांचा चिवडा द्यायचे प्लेट भर, लेकरं खायचे. आनंद उत्सव महत्वाचा आहे का हे महत्वाचं आहे? हे बाकीच्या गोष्टी काही कामाच्या नाही. तर मग माझं असं मत आहे, तुम्हाला बरं नाही ना आवडत बाबा ते तोंडाला केक नका ना लावायला हो. तुम्ही मस्तपैकी ज्याचा वाढदिवस आहे, तुमचा नातू असू द्या, मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, नात असू द्या, त्यांना छानपैकी उच्च आसनावर तिथं बसवावं. जे काय तुम्ही आमच्यासारखे आप्तेष्ट हितचिंतक बोलवले त्यांना समोर बसवावं, सांगावं की यांचा इतका वाढदिवस आहे किंवा लग्न वाढदिवस आहे किंवा फर्मचा आहे, जे कोणी आहे. मग ते मुलगा असेल, लग्नाचा असेल तर ज्यांचं कोणाचे ते लग्नाचा वाढदिवस आहे, ते जोडपं असेल, त्यांना उच्चासनावर बसवावं. मस्तपैकी आपला जसा एखादा छानसा ड्रेस आपल्याला परवडतो, एक शक्यतो नवीन ड्रेस घ्यावा. नसेल तर काहीच हरकत नाही, जे आपल्या घरात भरपूर ड्रेस आहे स्वच्छ धुवून नीट नेटका प्रेस वगैरे करून घालून बसवावं. बरं, आता तुम्हाला काय मान्य नाही, ते केक तोंडाला भरवून नका भरवू. मस्तपैकी घरात काय गोडधोड करता आलं ते ठेवा, पेढे आणा, बर्फी आणा, काय आणता येईल ते आणा ना. बरं, तुम्ही समजा म्हणले सर आम्हाला केक काय आणायचं, फक्त चेहऱ्यांना नाही लावायचं, आणा केक, चांगली गोष्ट आहे. बरं, केक कापावा असा वाटला केक कापू, नका कापू वाटला नका कापू, हरकत नाही. ऑक्शन करायला लावा. 4-5 महिला असतील, पुरुष असतील, त्याच्यातही भेदभाव नको आता की महिलांनीच ऑक्शन केलं पाहिजे. ज्यांना कुणाला वाटते त्यांना ऑक्शन करू द्या. नाही ऑक्शन करावं वाटलं, गंध लावायचा असेल त्याला गंध लावू द्या ना. आलेल्या पाहुण्याला असं वाटलं वा गंध लावायचं लेकराला, लावू द्या गंध वगैरे. 2 गोड करायला आपण काय ठेवलं तिथं ते त्याला भरवतील. तुम्हाला वाटलं केकच द्यायचा, केक द्या. बरं, आता दुसरं तुमचं काय होतं ऑब्जेक्शन, की सर आम्हाला ते दिवे विझवलेले आवडत नाहीत, कॅन्डल्स, मेणबत्ती. बरं, नका विझवू ना. तुम्ही काय करा, तुमच्या त्याचा काय 5वा 10वा 15वा लग्नाचा असू द्या, मुला मुलीचा असू द्या, तेवढ्या समजा तुम्ही ती कॅन्डल लावलेली, ती जळू द्या ना तशीच, ती बाजूला राहू द्या, लावून ठेवलेली राहू द्या. ती स्वतःहून विझेल जेव्हा ती संपेल. तोपर्यंत तुम्ही मस्तपैकी ऑक्शनचं ताट वगैरे दिवा त्यानं ऑक्शन करून घ्या, त्याला गोड भरवा. बरं, आता दिवा विझवायची इच्छा नाही ना आपली, नाही विझवला आपण दिवा, कुठं विझवला, मस्तपैकी तो दिवा आपला तिकडे बाजूला ठेवून दिलेला आहे. जिथं आपल्याला चांगले ठिकाणी असेल तिथं तो ठेवून दिलेला आहे दिवा विझवला नाही. केक आपण वाया घातलेला नाही, ज्याला आपले ऑब्जेक्शन होते. बरं, आता पुढलं काय म्हणणं होतं तुमचं, की सरी धिंगा मस्ती नको आम्हाला, नका करू. छानसे सायलेंट गाणे वगैरे लावा, एकमेकाचा परिचय वगैरे होतो. जे काय तुमच्याकडून घडलं थोडंफार ते उपस्थितांना द्या. उपस्थितांनाही तुमच्याविषयी त्या आनंदात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. आजकाल काय कुणाला तुमच्याकडून त्या जास्त अपेक्षा नाही आहेत. कुणी भेटवस्तू आणली ठीक, नाही आणली ठीक, आलं लक्षात. लेकरं असेल तर शक्यतो कुणी ना कुणी देतेच काही ना काही आणून. त्या लेकरालाही वाटते की बा मला आनंद उत्सव होता, माझा हा वाढदिवस होता. म्हणजे आपल्याला निसर्गानं आयुष्यातलं 1 वर्ष दिलंय, 1 वर्ष ते आपण व्यवस्थितरित्या जगलो, ते अनुभवाची शिदोरी आपल्यासोबत आहे ना. आता त्याच्या बळावर आपण पुढील मार्गक्रमण करत आहोत. म्हणजे आपण म्हणतो ना कधी कधी, अरे वर्ष कसे गेले काही कळालेच नाही हो. तर ते कळण्यासाठीच हे वाढदिवस, ॲनिव्हर्सरी, वर्धापन दिन आपण साजरे करत असतो. आपले काही काही लोक बघा तुम्ही किती आनंदानं, की आपल्याला निसर्गानं काहीही न मागता हे आयुष्य दिलेले, निरोगी आयुष्य,
हे फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आणि त्याचा आपण आनंद घेतलाच पाहिजे. म्हणून वाढदिवस असा साजरा करतात, तसा साजरा करतात आणि आम्हाला पटतच नाही, आम्हाला आवडतच नाही, ही का आपली भारतीय संस्कृती आहे का? मला वाटतं याच्यावर वाद करण्यापेक्षा त्याला सुवर्ण मध्य कसा साधता येईल तो साधून आपल्याला ज्या गोष्टी नको आहेत, म्हणजे काय होईल, ही युवा पिढी आपल्यापासून दूर जाणार नाही आणि ती नको त्या गोष्टीतही गुंतणार नाही. नको त्या गोष्टीत तुम्ही स्वतःहून जर तिथं आले ते किती कौटुंबिक सोहळा छान होऊ शकतो, किती कौटुंबिक सोहळा छान होऊ शकतो. त्या निमित्तानं तुमचं प्रबोधनही होईल. मी तर म्हणतो एखादं तुम्हाला असं वाटलं एखादा चांगला वक्ता वगैरे 5-10 मिनिट त्याला एखाद्या विषयावर बोलायलाही द्यायचं. आलं लक्षात? समाजातले काही गुणवंत यशवंत काही मुलं मुली स्पर्धा परीक्षेतून नोकरीला लागलेत, काहींनी चांगलं यश मिळवलेलं आहे, एखाद्यानं उद्योगात स्वतःचं नाव लौकिक मिळवलं त्यालाही बोलवा, त्याचाही तिथे यथोचित सत्कार करा. असे काही नवीन मार्ग आपण याच्यातून घेऊयात ना, 4 जणांना परिचय होईल, एकमेकाला मदत होईल. आलं का लक्षात? म्हणून वाढदिवस करण्यापाठीमागली भूमिका मी तुम्हाला सांगितली आणि ती कशी करावी हेही मी माझ्या अल्पमतीप्रमाणे आपल्या पुढे काही रस्ते दिलेले. तुम्हालाही काही जर आणखीन अपेक्षित असेल की देशमुख सर आपण ह्याही गोष्टी करू शकतो तर कृपया मला तुम्ही त्या कॉमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या सर्व मित्रमंडळींना पाठवा. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलं कृपा करून चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. चालेल मंडळी, थांबतो. धन्यवाद.